नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसरच्या काही वॅकन्सीज आलेल्या आहेत. 394 वॅकन्सीज आहे. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि तुम्ही बघितलं तर या एक्झाम मध्ये सहज सिलेक्शन मिळवणं सोपं आहे. आता सहज म्हणजे एकदम बिना अभ्यास करण्याची का तर नाही, पण कसं असतं की ज्या कॉमन एक्झाम्स असतात, जसं की एखादी WRD ची आहे, PWD ची एक्झाम आहे, इथं भरपूर स्पर्धा असते. पण अशा एक्झाम मध्ये बाकी एक्झामच्या कंपॅरिझन मध्ये थोडीशी कमी स्पर्धा असते. त्यामुळं असे आलेले चान्सेस आपण कधीही सोडायचे नसतात. चांगली सॅलरी पण आहे आणि वॅकन्सीज पण खूप चांगल्या आलेल्या आहेत. टेक्निकलच्या पोस्ट आहेत तर आपण बघणार आहोत. तत्पूर्वी हे लक्षात घ्या की आपल्या दोन बॅच, म्हणजे एक इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी इंटिग्रेटेड बॅच आहे. तुमचा कुठलाही सिलेबस जर असेल, जो टेक्निकल वाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगशी रिलेटेड, त्या बऱ्यापैकी सर्व एक्झामच्या सिलेबसला ही बॅच आपली सुटेबल होते. त्यासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीचा आपला ऍप डाउनलोड करा आणि बॅच लगेच जॉईन करून घ्या. सध्या गणपतीचा आपला ऑफ पण चाललेला आहे, तर नक्की या गोष्टीचा तुम्ही फायदा घ्या. त्याच सोबत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या स्टुडंटसाठी सुद्धा आपली बॅच ही लॉन्च झालेली आहे. रेकॉर्डेड बॅच आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या बऱ्यापैकी एक्झामचा सिलेबस, बऱ्यापैकी म्हणजे एक कसं असतं की प्रत्येक एक्झाम आली की घेतली बॅच, असं करण्यापेक्षा आहे ना, आपल्याला सर्व एक्झामसाठी सुटेबल होईल टेक्निकलच्या, अशी ही बॅच आहे. तर चला पुढे जाऊ आपण. काय आहे तर ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर 2. ओके, टेक्निकलचे ज्याला आपण जिओ म्हणतो, अंबानीवाला जिओ नाही, तर हा ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसरचा जिओ आहे. टेक्निकल, राईट. ग्रुप सी ची पोस्ट आहे, नॉन गॅझेटेड आहे, नॉन मिनिस्ट्रियल पोस्ट आहे, राईट. लेवल 4 चं पे आहे 25,500 ते 81,100 च्या या स्केलमध्ये ते बसतं. त्याचसोबत वेगवेगळे अलाउन्सेस सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत, राईट. आता वॅकन्सीज किती आहे? अनरिझर्व कॅटेगरीसाठी 157, ईडब्ल्यूएस साठी 32, ओबीसी साठी 117, एससी साठी 60, एसटी साठी 28, अशा 394 वॅकन्सीज आहेत ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसरच्या. आता पुढे बघू इसेन्शियल क्वालिफिकेशन काय. बघा, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग फील्ड. आता याच्यामध्ये कशा डिप्लोमा लागतो तर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये चालतो, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन मध्ये असेल तरी चालतो, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन मध्ये असेल तरी चालतो, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये असेल तरी चालतो, आयटी मध्ये चालतो, कम्प्युटर मध्ये चालतो, कम्प्युटर इंजिनिअरिंग और कम्प्युटर ऍप्लिकेशन फ्रॉम गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. त्याचसोबत बॅचलर डिग्री असेल तरी चालते इन सायन्स, बॅचलर डिग्री इन सायन्स विथ इलेक्ट्रॉनिक्स और कम्प्युटर सायन्स और फिजिक्स और मैथमेटिक्स फ्रॉम गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. डिप्लोमा वाले सुद्धा चालतात, डिग्री वाले सुद्धा चालतात, दोन्ही चालतात. त्याचसोबत बॅचलर डिग्री इन कम्प्युटर ऍप्लिकेशन, बीसीए वगैरे जे कम्प्युटरशी रिलेटेड, बीसीए बीसीएस ज्या कम्प्युटरशी रिलेटेड आहेत ग्रॅज्युएशन, ते सुद्धा चालतात. क्लिअर. आता पुढे चलू. पुढे काय तर एज लिमिट काय असतात? 18 ते 27च्या एज ग्रुप मधले विद्यार्थी अप्लाय करू शकतात. अलाउन्स एज रिलॅक्सेशन आहे. एससी एसटी साठी तुम्हाला 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन मिळतं. ओबीसी साठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन तुम्हाला अवेलेबल असणार आहे. पुढे जाऊ. आता पुढे आलो तर एक्झामिनेशनची स्कीम काय असणार आहे. बघा, ऑनलाईन एक्झाम असेल, राईट. एमसीक्यूज आहेत, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत. 100 क्वेश्चन्स असणार आहेत बेस्ड ऑन जनरल मेंटल ॲबिलिटी, ज्याला आपण रिझनिंग म्हणू शकतो. त्याचसोबत कॉम्बिनेशन ऑफ सब्जेक्ट सच ॲज पर द क्वालिफिकेशन, तुमच्या क्वालिफिकेशन नुसार, म्हणजे टेक्निकल सब्जेक्ट तुमचं टेक्निकल 75% असेल आणि नॉन टेक तुमचं 25% असणार आहे. टोटल मार्क्स तुमचे 100 असतील आणि 2 तासाचा तुमचा ड्युरेशन असणार आहे. त्याचसोबत हे टायर 1 मध्ये. टायर 2 मध्ये स्किल टेस्ट आहे, राईट. स्किल टेस्ट जी आहे ती तुमची 30 मार्काची आहे आणि टायर 3 मध्ये तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू आहे जो 20 मार्काचा आहे. म्हणजे टायर 1 रिटन एक्झामिनेशन, त्यानंतर टायर 2 मध्ये तुम्हाला स्किल टेस्ट आणि टायर 3 मध्ये तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू असणार आहे. पुढे चलू. आता हे सिलेक्शन बद्दलचं आपण बघितलं, टायर 1 टायर 2 चं सर्व काही डिटेल डिस्कस केलेलेच आहेत. ओके, हे 3 प्रकारच्या टेस्ट तुमच्या टायर 1 टायर 2, टायर 1 मध्ये टेक्निकल, टायर 2 मध्ये स्किल आणि टायर 3 मध्ये तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू. आता इम्पॉर्टंट डेट काय तर ओपनिंग ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधी आहे? 23/8/2025 पासून. क्लोजिंग डेट और सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन, राईट, कधी आहे? 14/9 ला आहे, राईट. त्यानंतर लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन थ्रू एसबीआय फीज पेमेंट
हे 16 तारखेपर्यंत पेमेंट करू शकता. ओके, ऍप्लिकेशन ऑनलाईन सबमिट करायचं. वेबसाईट काय, www.mha.gov.in ही वेबसाईट आहे. त्यामुळे ज्या सर्वांना अप्लाय करायचं नक्की अप्लाय करा. इलिजिबल असाल तर अप्लाय करायला हरकत नाही. मित्र, काय असतं की अशा ज्या पोस्ट आहेत ना, त्या पोस्टमध्ये अप्लाय करणाऱ्यांची खूप इझी आहेत हे म्हणण्यापेक्षा कसं आहे, अप्लाय करणाऱ्यांची संख्या थोडीशी लिमिटेड राहते. म्हणजे कळत पण नाही बऱ्याच वेळेस की कधी आली वॅकन्सीज आणि कधी निघून गेली. क्लिअर. माझं काम काय, तुमच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचत राहणं, जेणेकरून तुम्ही लोक याच्याबद्दलचा पॉझिटिव्हली विचार करू शकता. राईट. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.